निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी होत आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्ह्यासाठी आमचा जाहीरनामा खरं तर वचननामा असतो आणि तो वचननामा आम्ही काढलेला आहे आणि त्या वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जात आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या कुडाळ मालवण मतदारसंघामधील 15 जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यासाठी असलेल्या पंचायत समितीच्या सगळ्या निवडणुका आम्ही लढवत आहोत. एकूण 44 सीट आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मतदारसंघामध्ये लढवत आहोत. खरं तर आपण बघितलं असाल की जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय कामं होतात. गेली 2.5 वर्ष आणि आता जवळजवळ 1.5 वर्ष अशी 4 वर्ष सत्ता सध्याचे आमदार असतील, पालकमंत्री असतील यांच्या पक्षाकडे आहे. परंतु या 4 वर्षामध्ये काय कामं झाली. आपण बघितलं की जलजीवनची मिशनची जी कामं होती ती जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा माध्यमातून ग्रामपंचायतच्या स्तरापर्यंत या ठिकाणी कामं होत आहेत. या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने एकही काम पूर्ण झाले नाही. अनेक कामाला निधी अपुरा आहे आणि त्यामुळे या 4 वर्षामध्ये जी कामं सुरू झाली होती, जो आराखडा आम्ही मंजूर केला होता त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांनी एकही काम पूर्ण केलं नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र 38 प्राथमिक आरोग्य आहेत आणि ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालवली जातात. जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून त्या 38 पैकी फक्त 4 आरोग्य केंद्रामध्ये MBBS डॉक्टर आहेत. 34 आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर्स या ठिकाणी नाही आहेत. त्याचबरोबर आपण बघित असाल की रत्नसिंधू योजना जी पहिली बांधा ते चांदा होती. नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही ती मंजूर करून घेतली आणि रत्नसिंधू योजनेचे जवळजवळ 150 कोटी रुपये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या योजनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी मंजूर केले होते. त्यातले ते पैसे मंजूर झाल्यानंतर दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून गेल्यानंतर ते 150 कोटीतलीच कामं या ठिकाणी मंजूर झाली आणि काल या नवीन सरकारनंतर ती योजना पूर्णपणे बंद झालेली आहे. त्या विहिरीतनं दशावधी कलाकारांना योजना होत्या, गाड्या होत्या, त्याचबरोबर शेतीची अवजारं होती, पिकाला मदत होती, SRA पद्धतीने भात लागवड या ठिकाणी मदत होती, कुक्कुटपालनाला होती, पशुपालनाला होती, बकरी पालनाला योजना होती. त्या संपूर्ण योजना गेल्या 1.5 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत. आज आपण बघितलं की सत्ताधारी जे आमदार आहेत जे आज फिरतायत निवडणुकीसाठी मात्र त्यांनी 1.5 वर्षात ह्या योजनेकडे डुंकून बघितलं नाही आणि ही योजना पूर्णपणे बंद झालेली आहे. आणि जे जिल्हाधिकारी कार्यालयात बांधा ते चांदा योजनेचं ऑफिस होतं ते सुद्धा बंद झालेलं आहे. आणि आज आपण बघितलं की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा आज गावागावात बंद होत चाललेल्या आहेत. या संदर्भात एक मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. त्या मोर्चावेळी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही यावर स्टे देऊ पटसंख्येच्या. ती पटसंख्या कधी स्टे झाला नाही. त्या आता शाळा हळूहळू बंद होणार आहे. त्याचबरोबर DED आणि BEDना सुद्धा जे होते त्यांना सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही शाळेत घेऊ. परंतु त्या DED BEDच्या एकही लोकांना या ठिकाणी शाळेमध्ये घेण्यात आलं नाही. आज आपण बघितलं की जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा आहे. आडारी MIDC सुद्धा 4 वर्षात सुरू झाली नाही. ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने त्याच्यापेक्षा दुर्दैव आहे की जिल्हा बँकेतनं जवळजवळ 12,000 अर्ज आले. प्रत्येकाकडनं 1,800 रुपये घेण्यात आले, 1,700 का 1,800 रुपये घेण्यात आले आणि ही निवडणुकीची आश्वासन देऊन ही निवडणुकीचं आश्वासन दिलं नाही की ह्या आपण निवडणुकीनंतर करणार आहोत. 2 निवडणुका झाल्या. त्यांच्या दुर्दैवाने ह्या निवडणुका पुढे गेल्या 6 महिने. म्हणजे जवळजवळ फेब्रुवारी मार्च मध्ये जी भरती प्रक्रिया सुरू झाली होती ती अजूनही भरती प्रक्रिया 7-8 महिने म्हणजे जुलैमध्ये जी भरती प्रक्रिया सुरू झाली ती अजूनही 7-8 महिने भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आमच्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ह्याच्यावर हे केलेले आहे. आज VR ODR रस्ते आहेत जे आम्ही मुख्यमंत्री सडकमधनं या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असू देत किंवा इथले आमदार असू देत एकही रस्ता मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडकमध्ये एकही रस्ता या 1.5 वर्षामध्ये मंजूर केला नाही. वस्तुस्थिती त्यामुळे अनेक रस्ते खराब झालेले आहेत. बजेटचा एकही पैसा गेल्या 1.5 वर्षात या जिल्ह्यासाठी मिळाला नाही. त्यामुळे आपण बघितलं की ग्रामीण भागाचे सगळे रस्ते खराब झालेले आहेत. आज सगळीकडे विरोधक MRGS जी योजना आहे त्या योजनेमध्ये MRGS योजनेत अनेक कामं होत होते, विहिरी होत होत्या, रस्ते होत होते, पाणंद होत होत्या. परंतु आता अशा जास्त अटी केलेल्या आहेत की त्यातनं MRGSचं एकही काम पूर्ण नाही. त्यामुळे गेल्या 6 महिन्यात वर्षभरात एकही काम MRGSचं सुरू झालं नाही. आणि त्यामुळे या जिल्हा परिषदमध्ये गेले काही लोकांची सत्ता गेली अनेक वर्ष आणि तेच लोक या ठिकाणी येत आहेत. आणि त्या लोकांना खरं तर एक सक्षम विरोधक असला पाहिजे. सक्षम विरोधक आम्ही सत्ताधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जे लोक आमचे जे निवडणुकीत उतरले आहेत
ते निष्ठावंत लोक आहेत आणि त्या निष्ठावंत लोकांना स्वाभिमानी जनतेने साथ द्या असं आमच्या वचननाम्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मार्फत जनतेला आणि मतदारांना आव्हान आहे. त्यांची विकासाची व्याख्या काय असेल हा प्रश्न आहे. कारण 5 वर्ष सत्तेत असताना त्यांना काय विकास हे झाला होता आणि आज ते काय करतायत हा खरं तर त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. परंतु सतीश सावंतांनी काय विकास बघून प्रवेश केला हे त्यांना मी भेटल्यावर विचारणार आहोत. कारण एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या सोडून शिंदे गटाचेच लोक सांगतायत खाजगी की आम्हाला निधी मिळाला नाही म्हणून, आम्हाला निधी मिळत नाही म्हणून. आज आपण बघित असाल की 2.5 वर्षापूर्वी म्हणजे सत्तेची 4 वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यावेळी त्यांचं स्टेटमेंट तेच होतं की ग्रामपंचायतीला आमची ग्रामपंचायत झाली नाही तर विकास निधी आपण देणार नाही. नगर परिषदेची निवडणूक झाली, कोण काय घेतोय, नगर परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं स्टेटमेंट हेच होतं की आपल्या विचाराचे नाही आले तर नगर परिषद निधी देणार नाहीत. आज इथे उपनगराचे आमचे माजी आमदार त्यांना विचारलं की मालवण कुडा नगरपालिकेमध्ये कुठला निधी आला, सत्तांतर झाल्यानंतर कुठला निधी आला, मालवण आता या शहरामध्ये जे निधी झाला त्यात कुठला निधी आला, आज ग्रामपंचायतीच्या ज्या ग्रामपंचायत तुमच्याकडे गेल्या त्यातला किती निधी, कोणता निधी आला. त्यामुळे निवडणुका आल्यात की फक्त आणि फक्त लक्ष विचलित करायचं आणि दिलेली आश्वासनाला हरताळ पाडायचं काम या पालकमंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याविरुद्ध जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण होईल. असा विरोध जिल्ह्यातले काम करणाऱ्या लोकांविरुद्ध पक्षाविरुद्ध नाही, पण राणे समर्थक तेच वेगवेगळे पक्ष असले तरी तेच उमेदवार काय आहेत. संतोष साटविलकर असू देत, सुनील गाडगेकर असू देत, संजय पडते असू देत, हे तेच उमेदवार, महेश सारंग असू देत, गोट्या सावंत असू देत, तळेकर असू देत, मिलिंद नाईक असू देत, हे तेच उमेदवार गेल्या अनेक निवडणुकांमध्ये का हा प्रश्न आहे. आणि त्या निवडणुकीमुळे त्या लोकांना काहीतरी संधी मिळते, त्यामध्ये त्या लोकांचा ठेकेदारी असते. त्यामुळे त्या लोकांच्या ह्या पक्ष बदलले, 3 पक्ष बदलले तरी तेच उमेदवार आणि त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात आम्ही जनतेला आवाहन करतो आणि जनतेला आम्हाला प्रतिसाद मिळेल. नाही आता भ्रष्टाचार झाल्याने आपल्याला माहिती, आपल्या माध्यमातून सांगतो की जिल्हा परिषदच्या भरती घोटाळ्यामध्ये 121 लोकांची भरती होती आरोग्य सेवकांची. त्यामध्ये भरती घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून वृत्तपत्रामध्ये मोठी बातमी आली. जिल्हा परिषदच्या ज्या बांधकाम केलं नाही अशा बांधकामाचं सुद्धा बिल काढण्याची सुद्धा तक्रारी पावशी ग्रामपंचायतीमध्ये जिथे बिलच म्हणजे कामच झालं नाही, बिलं काढलेली आहेत आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं झालेली आहेत. काही ठेकेदार आपण बघित असाल की स्पॉन्सर घेऊन ठेकेदारांना काम अडवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. त्यामुळे जिल्हा परिषदेची ठेकेदार आणि भ्रष्टाचारातून वगळण्यासाठी आम्हाला साथ देईल. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही बिनविरोध निवडून आहेत ते कणकवली मतदारसंघातले 95% आहेत. या मतदारसंघामध्ये हे प्रमाण 0 आहे. परंतु आज ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्या लोकांनीच ऐन टायमाला हे केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी त्यामुळे या ठिकाणी आम्हाला मार बसला. परंतु जिल्ह्यातील जनता सक्षम आहे. जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे की 25 लाख 50 लाख रुपये घेऊन मतदारांना उमेदवारांना मागे घेण्यासाठी कणकवलीत सक्सेस झालं. आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे जिल्हा परिषदच्या प्रत्येक जबाबदारी सांगतोय, जिल्हा परिषद पंचायत प्रत्येक उमेदवाराकडे 25 लाख 50 लाख रुपये घेऊन लोक गेले होते. परंतु आमच्यातला एकही उमेदवारांनी मागे घेतले नाहीत. आज आपण बघताय की गेले 1.5-2 वर्ष हा प्रवेश केला तो प्रवेश केला सांगून असून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबरच त्यांची लढाई का होते याचा तुम्ही खरं आत्मविश्वास परीक्षण केलं पाहिजे. आज निवडणुकीमध्ये कुडाळातील मालवणातील स्वाभिमानी जनता आमच्या पाठीशी असेल आणि या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे पंचायत समिती दोन्ही पंचायत समितीवर भगवा फडकू.